अध्यक्ष कोण असतं माहितीये का? तो रिटायर झालेला माणूस आहे. सर्व कामातून रिटायर झाला त्याला अध्यक्ष करायचं असतं. मी रात्रीच वकील साहेबांना सांगितलं होतं मी काही बोलणार नाही. ते म्हटले थोडंसं बोलावं लागेल. आता मी तो थोडंसं नावं घेत नाही, कारण नावं सगळ्यांचे मला घेता येणार नाही. तर सगळे जेवढे आहेत तेवढे आणि सगळे बसलेली मंडळी सर्वच एकत्रित अशा प्रकारचं सर्वांचे आभार मानतो. आपलं वकील साहेबांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे गोवी ज्ञानेशाची, हे जे आहे ना, जशी ओवी आहे ना ज्ञानोबारायची, तसं एका ओवीतलं हे प्रमाण आहे. ओवीतलं म्हणण्यापेक्षा एक वळ आहे. सुश्लोक वामनाचा किंवा आर्य मयूरपंथाची, ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी रसाळ तुकयाची, असे काव्य आहे. पुन्हा ऐका. सुश्लोक वामनाचा किंवा आर्य मयूरपंथाची, ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी रसाळ तुकयाची. तुम्हाला श्लोक जर पाहायचा झाला ना तर वामन पंडितच श्लोक पाहावे. सुश्लोक वामनाचा किंवा आर्य मयूरपंथाची. आर्य असतात, काही काही श्लोक असतात, काही आर्य असतात, काही ओव्या असतात, काही अभंग असतात. आर्य मयूरपंथाची, मोरपंथाची आर्य पाहावी. आणि ओवी जर पाहायची झाली तर फक्त ज्ञानोबारायांची पाहावी. आणि अभंगवाणी जर पाहायची झाली तर तुकोबारायांची. केवढाही कीर्तनकार असू द्या, कोणत्याही महाराजांचा अभंग घेऊ द्या, पण तुकोबारायांचं नाव घेतल्याशिवाय त्याला कीर्तन पार पाडता येणार नाही, अशी अभंगवाणी. आणि ओवी ज्ञानेशाची अशी आहे, ज्ञानेश्वरी जी आहे ना, आता मला जास्त वेळ बोलायचं टाईम नाही खरं. म्हणजे ज्ञानेश्वरी जी आहे ना, ज्ञानेश्वरी म्हणजे गीता आहे. गीता, आणि गीता म्हणजे महाभारत आहे. महाभारत जे आहे, ज्ञानोबारायांनी महाभारताचं वर्णन केले. वाचुनी महाभारती नाही ते नोहे लोकेती, या कारणे म्हणिते पायी व्यासोच्छिष्ट जगत. महाभारतात जी गोष्ट आली नाही, जी कथा आली नाही, अशी त्रैलोक्यात कुठे सापडली नाही. आणि त्या महाभारतातून आलेली गीता आहे. मी शॉर्टकट मध्ये सांगतो बरं का, मला सविस्तर सांगायला टाइम नाही. त्या महाभारतातून गीता आलेली आहे. शब्द ब्रह्मा संख्या की, जे तुला अभिप्राय पैकी ते तुला महाभारती एके लक्ष जोडे. शब्द ब्रह्मा अनंत झाले 1.25 लक्ष भारत, भारताचे 7 ते हे गीता. गीता जी आहे महाभारतातून आले. महाभारत व्यासांनी लिहिलेला आहे. तो 1.25 लाख श्लोकाचा आहे आणि त्यातून ही गीता आलेली आहे. आणि गीता आल्यानंतर त्या गीतेवर जो ज्ञानेश्वरी आहे ना, तो अलंकार आहे. गीता म्हणजे एक बिस्किट आहे, खायचं नाही, सोन्याचं बिस्किट आहे. गीता म्हणजे सोन्याचं बिस्किट आहे आणि ज्ञानेश्वरी म्हणजे त्या बिस्किटाचा केलेला अलंकार आहे. अशी ही ज्ञानेश्वरी म्हणजे गीता आहे. महात्मा गांधी दररोज गीता वाचल्याशिवाय पाणी सुद्धा पित नव्हते. ज्या वेळेला स्वामी विवेकानंद शिकागोला गेले, शिकागोला, आता सविस्तर व्याख्या करत नाही, सर्वांना कथा माहिती आहे. शिकागो गेले, सर्व धर्म परिषद होतं आणि त्या ठिकाणी जागतिक असं सर्व धर्म व्यक्ती आलेली होती. ज्या वेळेला ते धर्म परिषदेला गेले त्यावेळेला प्रत्येकाला सांगितलं होतं आपापल्या धर्माचा एक ग्रंथ आणा. त्यावेळेला स्वामी विवेकानंदांनी फक्त एवढी गीता नेली होती. गीता, दुसरं नाही नेलं काही. महाभारत नाही नेला, रामायण नाही नेलं, उपनिषद वगैरे नाही नेले, फक्त गीता, भगवद्गीता घेऊन गेले. आणि गेल्यानंतर तिथं सगळं असं व्यासपीठ होतं, एक स्टेज केलं, व्यासपीठ त्याच्यावर ग्रंथ मांडलेले होते. सगळ्यांनी आपापले ग्रंथ मांडले. स्वामीने मांडला. जे कोणी यायचे ते आपला ग्रंथ वर मांडायचे, जे कोणी यायचे आपला ग्रंथ वर मांडायचे, असं चालूच होतं. स्वामीने तिकडे पाहिलंच नाहीये, त्यांचा ग्रंथ थेट खाली बुडाला घातला. आता ते धर्म व्यक्ती जे होते, धर्म प्रचारक जे होते, ते सगळे अप्रुडेट होते. त्यांचा ड्रेस काय होता, कोट बूट हॅट अशा प्रकारचे होते. स्वामींचा ड्रेस म्हणजे
भगव लिहून लावलेली एक भगवा अंगावर उपरने घेतलं, भगवा फेटा मांडलेला होता. अगदी साधा अशा प्रकारचं सर्व देशातले ते यांच्याकडे थोडे वेगळ्या दृष्टीने पाहत होते. हे जरी वेगळ्या दृष्टीने पाहत असले तरी ज्या वेळेला ते सर्वांचे भाषण सुरू झाले त्यावेळेला स्वामीला सांगितलं, तुम्हाला फक्त 10 मिनिटं टाइम आहे, तुम्हाला फक्त 10 मिनिटं बोलायला टाइम, जास्त बोलायचं नाही. आता मला तसं टाइम भरपूर दिलेला आहे, मला टायमाचं बंधन नाहीये, वेळेचं बंधन नाहीये मला, पण माझं भांडवल संपलेलं आहे. तात्पर्य ज्या वेळेला स्वामीला शेवटी सांगितलं 10 मिनिटं तुम्हाला भाषण करायला टाइम आहे, स्वामी उठले, उभे राहिले आणि सांगितलं, माझ्या भगिनीनो आणि बंधूंनो. शब्द त्यांनी इंग्लिश मध्ये उच्चारला, मला इंग्लिश म्हणता येणार नाही, म्हणण्याचा प्रयत्न केला तर ते बरोबर येणार नाही, त्यापेक्षा मी ते उच्चारित नाही. पण त्यांनी सांगितलं, माझ्या भगिनीनो आणि बंधूंनो. हा शब्द ऐकल्यानंतर जो समाज होता तो टाळ्या वाजायला लागला, तो 10 मिनिटं टाळ्यात वाजवतो. कारण हा शब्द आजपर्यंत कोणीही जगातल्या कोणीही उच्चारला नव्हता. सर्वांना भगिनी आणि बंधू समजणारा हा कोण आहे? हा साधा माणूस आहे का एखादा देवदूत आहे? अशा प्रकारचं 3 तास भाषण केलं, 3 तास भाषण केलं, सगळे मंत्रमुग्ध झाले. 3 तास भाषण केलं. आज अमेरिकेमध्ये विवेकानंद स्वामीचे भरपूर शिष्य अशा प्रकारचं, म्हणजे शिष्याचे शिष्य, त्यांचा संप्रदाय तिकडे. भगवद्गीतेला अमेरिकेमध्ये जेवढं महत्व दिलं जातं तेवढं आपल्या भारतात दिले जात नाही. तात्पर्य हा गीता ग्रंथ आहे, गीतेचा अनुवाद ज्ञानेश्वरी आहे, त्याचा अलंकार ज्ञानेश्वरी आहे आणि ज्ञानेश्वरी आपल्या जीवनाचं कल्याण करणारी आहे. प्रत्येकाने वाचावी, काळाची गरज आहे. आज विज्ञान वाढत चाललेलं आहे. विज्ञान वाढत चाललं म्हणजे थोडंसं लोकांमध्ये आणि जे वागणं आहे ते वागण्यात बदल होत चाललंय. आज तरुण पिढी जी आहे, तरुण पिढीला ज्ञानेश्वरीची अत्यंत आवश्यकता आहे. प्रत्येकाने आपल्या मुला मुलीला ज्ञानेश्वरी वाचायला शिकवा. जर ज्ञानेश्वरी वाचली तर आपण वाचू. आपल्याला वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा, आपल्याला वाचायचं नसेल तर ज्ञानेश्वरी वाचू नका. आपण ज्ञानेश्वरी वाचली तरच वाचू, ज्ञानेश्वरी नाही वाचली तर वाचणार नाहीये. एवढंच बोलतो आणि माझं भाषण पूर्ण करतो. यापुढे काय बोलायचं?